सदाशिवनगर शेवटचा क्रॉस येथे गटारची शिडी ढासळली आहे। 20 वर्षांपूर्वी केलेले हे बांधकाम आहे। काल सायंकाळी सतत पाऊस पडत असल्याने शिडी कोसळण्याच्या परिस्थितीत आहे। कित्येक वेळा तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले। शिडी शेजारी नाला असल्याने नाल्याचे सांडपाणी आणि त्याचा प्रवाह जास्त असल्याने शिडीचा अर्धा भाग कोसळला आहे। शिडीखाली गॅस पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन असल्याने धोकादायक ठरत आहे। काल संध्याकाळी एक 4 चाकी वाहनही अडकले होते। सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी त्या ठिकाणी पाहणी करून काल रात्री त्वरित याची दखल घेऊन मनपा आयुक्त तसेच आमदारांना कळवले आहे। सदाशिवनगर शेवटचा क्रॉस इथं बघू शकता की काल दिवसभर पावसाने हे शिडीच्या खालती जे साईडला माती असते ते माती ढासळले आणि हे बांधकाम काही विटेचं दगडाचे बांधकाम होतं। 20 वर्ष पाठीने केलेलं बांधकाम होतं। हे शिडीच्या नाल्याचे शेजारी नाल्या असल्याने नाल्याचा प्रवाह जास्त असणे पाणी इकडनं वाहत असते। त्याचप्रमाणे शिडीच्या खालती तुम्ही बघू शकता गॅस कनेक्शन आहे, वॉटर कनेक्शन, पाईपलाईन कनेक्शन आहे। का म्हणजे हे शिडीचं सपोर्ट संपूर्ण कोसळलं आहे दोन्ही साईडने। कित्येक स्थानासाठी अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने, महानगरपालिकेने, संबंधित अधिकाऱ्यांनी बघू नका कारण आमचं कुठलंही काम केलेलं नाही। तर काल मला नागरिकांनी सांगितले की शिडीचं हे कोसळलं आहे त्यासाठी संपूर्ण हे आता सध्या बंद केलेलं आहे। काय म्हटलं तर बंद केलं म्हटलं तर अवजड वाहन आले तर कधी हे कोसळ सांगता येत नाही कारण पावसाचं काम आता कुठलंही काम घेतलं नाही महानगरमध्ये मानते आता कुठल्या पावसाचं काम होत नाही। तर तात्पुरतं तुम्ही काही तरी उपाय करून पावसाळा संपल्यानंतर आम्हाला नवीन शेडीचं काम करावं असं मी विनंती करतो। त्याचप्रमाणे रात्री आपल्या नूतन आमदार आसिफ शेख यांनी कळवलं आहे। त्याचप्रमाणे मनपा आयुक्तांना आशिष गुजराती साहेबांनी मी कळवलं आहे की ते लवकरात त्यांनी हे आमची समस्या सांगितली। या भागातील रहिवाशांनी या रस्त्यावरील अवजड वाहने तसेच 4 चाकी वाहने रस्त्यावर येऊ देऊ नये असे आवाहन केले। पावसाळ्यात कामे होत नाहीत माहीत आहे, पण नंतर जोपर्यंत नवीन गटारची शिडी बांधकाम करत नाही तोपर्यंत रस्ता बंद ठेवण्यात यावा असे आवाहन त्यांनी केले। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।